बातमी आहे क्रिकेट विश्वातून। भारत आणि न्यूझीलंड संघात आज आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची फायनल रंगणार आहे। दुबईत थोड्याच वेळात आता सामना सुरू होणार आहे। भारत विरुद्ध न्यूझीलंडचा सामना दुबईमध्ये रंगतोय। टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सगळ्या सामन्यांमध्ये विजय मिळवलेला आहे आणि आज फायनलमध्ये त्यांनी धडक मारली आहे। तर न्यूझीलंडच्या टीमला लीग मॅच मध्येच भारताकडून पराभव पत्करावा लागलाय। 2000 मध्ये या दोन्ही देशांमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा सामना पार पडला होता। त्यावेळी किवींनी चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं होतं आणि आता भारत 25 वर्षांनी हिशोब चुकता करणार का याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलंय। भारताचा सामना न्यूझीलंड सोबत होणार आहे। आपण हे दृश्य पाहतोय। भारतीय संघ आता या ठिकाणी पोहोचलेला आहे। महाअंतिम फेरी आजची आणि आज अवघ्या देशाचं या खेळाकडे या अंतिम फेरीकडे लक्ष लागलेलं आहे। भारत 25 वर्षांनी आपला हिशोब चुकता करणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। 2000 मध्ये या दोन्ही देशांमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा सामना पार पडला होता। त्यावेळी किवींनी चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं होतं आणि आता यंदा भारत विजय होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र भारताच्या विजयासाठी आज सर्वत्रच जल्लोष आहे। होम हवन केलं जात आहे, प्रार्थना केली जाते। या सामन्यासाठी भारत आणि न्यूझीलंड संघ सज्ज झालेला आहे। टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सगळ्या सामन्यांमध्ये विजय मिळवत फाइनल मध्ये धडक मारली है। हम अच्छा इसके लिए जो हम लोग ने अब तक परफॉर्मेंस करते हैं तो उसका कारण तो यही है कि एक अच्छे यूनिट के साथ हम लोग खेल रहे हैं। आपने कहा कि T20 जाने से पहले आपसे बोल के भी गए थे, क्या चैंपियंस ट्रॉफी जाने से पहले भी बात हुई? हाँ, जाने के पहले मुझे बोल के गया था हम चैंपियंस ट्रॉफी जीत के आएंगे करके, शुरू में ही बोल के गया था। तो इसके लिए मैं कॉन्फिडेंस से पहले ही मैच से बता रहा था कि हम लोग फाइनल में पहुंच जाएंगे। और सर आखिरी सवाल की काफ़ी अफवाहें उठ रही हैं, बातें उठ रही हैं, शायद आज अपने बूट्स को हैंग अप करते टांग के चले जाने लग रहा है कि आपको ये गलत बात है। सब ऐसे बात करें, मुझे समझ में नहीं आ रहा है। सब आप चैनल वाले ये हमें पूछ रहे हैं कि आपको ये क्यों लग रहा है कि रोहित ने रिटायरमेंट लेना चाहिए? आपको लग रहा है रोहित अनफिट है? आपको लग रहा है रोहित बैटिंग अच्छी नहीं करते, अच्छी कप्तानी नहीं करते? तो ये क्वेश्चन बहुत ख़राब क्वेश्चन सब पूछ रहे, पता नहीं क्यों पूछ रहे। बट मैं चाहूँगा रोहित शर्मा 2027 का वर्ल्ड कप खेले और वर्ल्ड कप खेलने के बाद ही वो रिटायरमेंट है। आजच्या या अंतिम सामन्याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। रोहित शर्मा, विराट कोहली आणि सर्वच भारतीय क्रिकेट संघाकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत। सर्वांनी आपली चांगली उत्कृष्ट अशी कामगिरी दाखवावी अशी अपेक्षा आता सगळ्यांकडून व्यक्त केली जाते। आपण पाहतोय या ठिकाणी भारतीय सेनेकडून सुद्धा या ठिकाणी भारताच्या विजयासाठी जल्लोष साजरा करताना पाहायला मिळतात। हमारे सारे बल्लेबाज अच्छी फॉर्म में भी हैं, तो कुछ इतनी ज़्यादा मुझे चिंता की ज़रूरत नहीं लग रही है कि करनी चाहिए। कुछ इससे अलग नहीं करना, प्लेइंग 11 सेम आपकी रहनी चाहिए। प्लेयर फिट है और एकदम कॉन्फिडेंट है। और अच्छी चीज़ है कि कैप्टनसी बड़ी अच्छी हो रही है। रोहित एक अच्छी कैप्टनसी कर रहे हैं, जिस तरह से वो टीम प्लेइंग 11 खिला रहे हैं, जिस तरह से अपनी भी उनका अच्छा फॉर्म है, वो एक बहुत बड़ी बात है कि लीडर आपका अच्छा परफॉर्म कर रहा हो और एक कॉन्फिडेंट हो तो फिर टीम भी कॉन्फिडेंस के साथ उतरती है। सर पर न्यूजीलैंड ने अच्छे स्ट्रॉन्ग साइड दिखाई, फील्डिंग काफ़ी माशाल्लाह है उनकी, तो लग रहा है कि वो इसमें दिक्कत देंगे आज। नहीं, बिल्कुल देखिए, फील्डिंग का तो मैं कह सकता हूँ कि वो नंबर 1 फील्डिंग साइड है दुनिया की। और लेकिन फील्डिंग से ज़रूरी है कि आपकी गेंदबाजी भी उतनी अच्छी होनी चाहिए। अगर आपकी गेंदबाज उतनी अच्छी गेंदबाजी नहीं आपल्यासोबत रायगडमधून भारत गोरेगावकर, दादरमधून स्वप्नील जाधव आणि आकांक्षा देशमुख या आपल्यासोबत CSMT वरून जोडल्या गेलेल्या आहेत। आपण आधी रायगडमध्ये जाऊयात भारत गोरेगावकर यांच्याकडे। भारत, आज आपण पाहतोय आजचा संघ रोमांचक संघ या स्पर्धा या ठिकाणी आपण आज पाहणार आहोत। भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये ही लढत होणार आहे। 25 वर्षांनंतर पुन्हा एकदा आमने सामने येणार आहे। काय आजची प्रतिक्रिया आज क्रिकेट प्रेमींमधून भारतीयांकडून समोर येते आहे? नीलम, हा महामुकाबला आहे आजचा चॅम्पियन ट्रॉफी मधला महामुकाबला आहे। जसा आपण उल्लेख केला
की तमाम भारतीय, कोट्यावधी भारतीय 25 वर्ष आजच्या दिवसाची वाट पाहत होते असं म्हणावं लागेल. कारण 25 वर्षापूर्वी पराभूत झालो होतो आणि आमच्या तोंडचा ते आपलं नाव कोरलं गेलं असतं. मात्र 25 वर्षापूर्वी जो पराभवाचाच हिशोब चुकता करण्याचा भारताचा दिवस आहे आणि त्यामुळे संपूर्ण भारतच नाही तर देशामध्ये भारत संघाचे जे फॅन्स आहेत त्या सर्वांचं लक्ष आज दुबईमध्ये थोड्या वेळातच जो सामना सुरू होतोय, अंतिम फेरी आहे, चॅम्पियन चषकावरती कोण नाव कोरतोय ही उत्कंठा अख्ख्या जगाला असली तरी संपूर्ण भारतीयांचा आत्मविश्वास आहे. क्रिकेट प्रेमींची आपण प्रतिक्रिया जाणून घेतली, राजकारण्यांची देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेतली, क्रिकेट समीक्षक आहेत त्यांची सुद्धा मतं आपण जाणून घेतली. तर या वेळेला भारतीय संघ हा परिपूर्ण आहे, ताकदवान आहे. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत एकही सामना आपण गमावलेला नाही आहे. 11च्या 11 खेळाडू हे फिट आहेत आणि त्यातच रोहित शर्मा याची कप्तानशिप अतिशय उत्तम पद्धतीने चाललेली आहे. त्यामुळे आता या अंतिम सामन्यामध्ये भारत नक्की विजयी संपादन करेल अशी आशा अपेक्षा व्यक्त केली जाते. करोडो भारतवासियांच्या शुभेच्छा संघाच्या सोबत आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या धार्मिक स्थळावरती प्रार्थना देखील केली जाते की भारतीय संघाने हा अंतिम सामना जिंकावा म्हणून. नक्कीच यामध्ये भारतच रोहित विजय होणार असा विश्वास आता सगळ्यांकडूनच व्यक्त केला जातोय. आपले प्रतिनिधी दादरमधून स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडलेले आहेत. स्वप्नील, भारत विजय होणार असा विश्वास सगळ्यांकडून व्यक्त केला जातोय. सगळ्याच खेळाडूंकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे. रोहित शर्मा असेल, गिल असेल, विराट कोहली असेल, सगळ्यांनीच आपली उत्कृष्ट कामगिरी या आधीच्या मॅचमध्ये दाखवलेली आहे. या मॅचमध्ये सुद्धा ते आपली चांगली कामगिरी दाखवतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आणि भारतच विजय होणार असा विश्वास व्यक्त केला जातोय. नीलम, नक्कीच भारतच या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विजय होणार असं सर्व भारतीय आणि क्रिकेटप्रेमी सांगतात. आपणच आज दादर शिवाजी पार्क मैदानावरती आहोत, ज्या ठिकाणी अनेक खेळाडू घडलेले आहेत. आपल्यासोबत क्रिकेटप्रेमी सुद्धा आहेत आणि त्यांच्याकडून सुद्धा कुठेतरी भारतच या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विजय होईल असं सांगितलं जात आहे. नाणेफेक जिंकत न्यूझीलंडने आता प्रथम या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. न्यूझीलंडने टॉस जिंकलेला आहे. या ठिकाणी फलंदाजीचा निर्णय घेतलाय स्वप्नील. पहिली फलंदाजी न्यूझीलंड करणार आहे. स्वप्नील, काय प्रतिक्रिया समोर येतात आता? घेतलाय का एकूणच बघितलं तर फलंदाजीमध्ये भारत टीम चांगली कामगिरी करेल असं एकंदरीत पाहायला मिळतंय. कारण जी खेळपट्टी आहे ही भारतातील संघासाठी नवीन नाहीये. आपण थेट क्रिकेट प्रेमींकडनं जाणून घेऊ. भारताने नाणेफेकमध्ये पहिली फलंदाजी घेतली, काय वाटतं तुला, काय होईल या सगळ्या सामन्यामध्ये? नाही, माझ्या हिशोबाने तरी बरोबर आहे, कारण की ते चेस करून पण जिंकले जात आहेत. सो मला तरी वाटतं की आपल्या बॉलिंग साईड पण चांगली आहे, स्पिनर लाईन चांगली आहे, तर मला तर वाटतं आपण जिंकू शकतो. रोहित शर्मा आहे, एकूणच त्या विराट कोहली सुद्धा आहे. काय वाटतं कशाप्रमाणे फलंदाजी करतील, गोलंदाजांचा नंतरचा फॉर्म कसा असेल? फलंदाजीमध्ये तर भारत विरुद्ध न्यूझीलंड फायनल आणि आजच्या या रोमांचक लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. न्यूझीलंडने टॉस जिंकलेला आहे. न्यूझीलंडचा फलंदाजीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. न्यूझीलंडने टॉस जिंकला आणि फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड. थोड्याच वेळात आता या सामन्याला सुरुवात होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीमध्ये भारत आणि न्यूझीलंड एका रोमांचक लढतीसाठी सज्ज आहेत. हा सामना आता थोड्याच वेळामध्ये सुरू होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीमध्ये हे दोन्ही संघ एकमेकांसमोर येण्याची ही दुसरी वेळ आहे. माझे सहकारी अजिंक्य भातंबरेकर माझ्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत. अजिंक्य सर, आपण पाहतोय आजचा हा महामुकाबला आणि आत्ताच आपण पाहिलं तर नाणेफेक जिंकण्यात आली आहे न्यूझीलंडकडून आणि आता फलंदाजीचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. काय वाटतं आता त्यांनी फलंदाजीचा हा निर्णय घेतल्यानंतर? नीलम, खरं तर भारत आणि न्यूझीलंडची ज्या ज्या वेळेला मॅच होत असते त्यावेळेला ती एक रोमांचकारी आणि खूप उत्कंठावर्धक मॅच होते, यात काही शंका नसते, कारण दोन्ही तुल्यबळ टीम आहेत. आता चॅम्पियन्स ट्रॉफीची ही फायनल मॅच दुबईमध्ये आता थोड्याच वेळात खेळली जाणार आहे. मात्र आता जो टॉस झाला काही मिनिटांपूर्वी त्यामध्ये न्यूझीलंडचा कॅप्टन मिचेल सँटनरनं टॉस जिंकला आणि पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. दुबईचं पिच हे बॅट्समनसाठी खूप चांगलं मानलं जातं. खूप मोठी धावसंख्या आधी उभारून त्यानंतर भारताला एक मोठी धावसंख्या
चेस करायला लावणं हा त्यामागचा उद्देश न्यूझीलंडचा दिसतोय. आणि याआधी ज्या वेळेला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड आमने सामने आले होते त्यावेळेला न्यूझीलंडनं बाजी मारली होती, पण त्या गोष्टीला आता 25 वर्षाचा कालावधी उलटलाय. भारतीय टीम सध्या जबरदस्त चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि ज्या वेळेला लीग मॅच झाली होती या दोन टीम्समध्ये त्यावेळेला भारतानं न्यूझीलंडला सहजपणे पराभूत केलं होतं. त्यामुळे फायनल मॅच आहे, दोन्ही टीम्स खूप सावधगिरीने खेळतील यात शंका नाही, कारण न्यूझीलंडची टीम सुद्धा खूप चांगली आहे, तुल्यबळ टीम आहे आणि आजच्या या फायनलच्या दिवशी जी टीम चांगली खेळेल ती टीम जिंकेल यात काही शंका नाही. पण भारतीय टीम सुद्धा खूप चांगल्या फॉर्ममध्ये, त्यामुळे भारतीय क्रिकेट प्रेमी सुद्धा खूप उत्साहात आहेत, आनंदात आहेत. होम हवन केले जात आहेत, पूजापाठ केली जात आहेत आणि भारतीय टीम जिंकावी चॅम्पियन्स ट्रॉफी यासाठी अनेक जे क्रिकेट फॅन्स आहेत ते देशभरात जल्लोष करतायत. टॉस जरी न्यूझीलंडच्या बाजूनं लागलेला असला टॉसचा निर्णय, तरी भारतीय टीम निश्चितपणे चांगली गोलंदाजी करेल आणि न्यूझीलंड टीमला फार कमी धावसंख्येत आउट करून एक सोपं टार्गेट जे आहे ते आपल्या अजिंक्य समोर सर, ठेवेल. काय वाटतं कोणी किती विकेट्स घ्याव्यात? खरं तर आपली जी बॉलिंग लाईनअप आहे सध्याची ती खूप नीलम चांगली आहे. मोहम्मद शमी फॉर्म मध्ये आहे, वरुण चक्रवर्ती सारखा एक मिस्ट्री स्पिनर आहे आपल्याकडे, कुलदीप यादव आहे. टीम कॉम्बिनेशन भारतीय टीमचं खूप चांगलं आहे आणि त्यामुळे सगळेच बॉलर जे आहेत ते चांगली कामगिरी बजावतील अशी अपेक्षा आपण करूया. क्रिकेट आहे, कुठल्या वेळेला नेमकं काय होईल सांगू शकत नाही आपण. चांगली टीम जिंकेल अशी सातत्यानं क्रिकेट प्रेमींची इच्छा असते. भारतीय टीमचे जे फॅन्स आहेत ते अपेक्षा करतायतच की भारताने ही मॅच जिंकावी आणि चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या नावावर करावी. आणि 25 वर्षापूर्वी जो पराभव झाला होता आपला न्यूझीलंडकडनं त्याचा आपल्याला बदला पण या मॅचमध्ये घेता येऊ शकेल. त्यामुळे क्रिकेट प्रेमींचं लक्ष असेलच. बॉलिंगचा विचार केला तर मोहम्मद शमीच्या बॉलिंगवर सगळ्यांच्या नजरा असतील. त्याबरोबरच हार्दिक पांड्या ऑलराऊंडर आहे, त्याची बॉलिंग सुद्धा भारतासाठी उपयुक्त आहे. रवींद्र जडेजा, अक्षर पटेल असे खूप आपले चांगले आणि गुणी बॉलर आहेत. त्यामुळे कुठल्याही बॉलरकडनं चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणारच आहे. नीलम जी, नक्कीच. धन्यवाद अजिंक्य सर आपण दिलेल्या या माहितीसाठी. आजचा हा सामना अगदी रंगतदार होणार आहे, रोमांचक होणार आहे आणि या लढतीसाठी दोन्ही संघ सज्ज झालेले आहे. फलंदाजीचा निर्णय न्यूझीलंडने घेतलेला आहे, त्यामुळे आता भारतीय संघाच्या आता या बॉलर्सकडे आता सर्वांचं लक्ष असेल, किती विकेट्स घेतील याकडे आता सर्वांचं लक्ष असेल. आजच्या या खेळावरती आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर येते, आपण ऐकूया. भारत नक्की ही मॅच जिंकेल. ज्या प्रकारे आमच्या टीमने या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये परफॉर्म केलेला आहे, भारताला 100% जिंकण्याची संधी आज आहे. आमच्या शुभेच्छा आहेत. आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव दादरमधून आपल्यासोबत जोडलेले आहेत. स्वप्नील, आपण मुख्यमंत्र्यांची सुद्धा प्रतिक्रिया ऐकलेली आहे. मुख्यमंत्री सुद्धा भारतच जिंकणार असा विश्वास व्यक्त करतायत. 100% भारत जिंकणार असा विश्वास त्यांच्याकडून व्यक्त केला जातोय. काय क्रिकेट प्रेमींच्या भावना आहेत, काय व्यक्त केल्या जात आहेत? नीलम, नक्कीच भारत टीमच ही चॅम्पियन्स ट्रॉफी आहे ते जिंकेल आणि या चॅम्पियन्स ट्रॉफीवरती भारताचं नाव कोरलं जाईल असं सुद्धा क्रिकेट प्रेमी सांगतात. पण काही वेळापूर्वी या ठिकाणी संवाद साधला होता. एकूणच जी धावपट्टी आहे ही टीम इंडियासाठी फार अशी पोषक अशी पाहायला मिळते, कारण याच धावपट्टीवरती पाकिस्तानला टीम इंडियाने नमवलं होतं आणि यानंतर आता किवीची बारी आहे. त्यामुळे एकूणच दोन्ही संघ जरी बलाढ्य आणि तगडे असले तरी भारताच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. भारतीय टीम फलंदाजीमध्ये कशाप्रमाणे कामगिरी करते, तसंच गोलंदाजीमध्ये आपले जे फिरकीपट्टू गोलंदाज आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही जी खेळपट्टी आहे ही चांगली पोषक आहे. त्यामुळे एकूणच या स्पीडचा, या धावपट्टीचा वापर गोलंदाज कशाप्रमाणे करतात आणि त्याचप्रमाणे फलंदाज कशाप्रमाणे करतात. रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या असे सर्वच जे फलंदाज आणि गोलंदाज आहेत त्यांच्याकडे सर्व भारतीयांच्या क्रिकेट प्रेमींच्या नजरा लागलेल्या आहेत, त्यांच्या कामगिरीवरती नजरा लागलेल्या आहेत. नक्कीच या चॅम्पियन्स ट्रॉफीवरती नाव कोरल्यानंतर भारत हा त्यांच्या स्वागतासाठी इच्छुक असेल आणि एकूणच उत्सुक सुद्धा असेल. त्यामुळे आजच्या या सामन्यामध्ये कशाप्रमाणे कामगिरी भारतीय संघ करतो हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आणि रोमांचक असेल. नक्कीच. आपल्या प्रतिनिधी मुंबईहून आकांक्षा देशमुख आपल्यासोबत जोडलेल्या आहेत. आकांक्षा, आपण या ठिकाणी आपण पाहतो की क्रिकेट पिचवर आहात, त्या ठिकाणी क्रिकेट प्रेमी तिथे क्रिकेट खेळत असतील किंवा आता थोड्याच वेळात मॅच सुरू होणार आहे, आता त्यासाठी ते तयारी सुद्धा करत असतील की आता आपल्याला चेअरअप करायचं आहे भारतीय संघासाठी. होम हवन सकाळपासून केलं जात आहे भारतीय संघ जिंकण्यासाठी. काय त्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत?
नक्कीच आज क्रिकेट प्रेमींसाठी महत्त्वाचा दिवस आहे, कारण चॅम्पियन ट्रॉफीचा जो मोठा सामना आहे, अंतिम सामना आहे, तो दुबईमध्ये खेळवला जात आहे आणि न्यूझीलंड आणि भारत विरुद्ध हा सामना सुरू असणार आहे. त्यामुळे कुठेतरी क्रिकेट फॅन्स आहेत त्यांना अपेक्षा आहे की भारतच जिंकणार आहे. आपण मुंबईतील आझाद मैदानावर आहेत. तुम्ही समोर पाहू शकता की अनेक जे क्रिकेट प्रेमी आहेत ते सध्या त्यांची प्रॅक्टिस करतात. मात्र थोड्याच वेळात जेव्हा मॅच सुरू होईल तेव्हा ते त्यांना चीअर अप करण्यासाठी देखील इथे उपस्थित असलेले पाहायला मिळत आहेत. आपल्या सोबत काही क्रिकेट फॅन्स देखील आहेत, क्रिकेट प्रेमी आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात की नक्की त्यांची का अपेक्षा आहे, भारताने जिंकायला पाहिजे का. ताई, काय वाटतंय, भारत जिंकेल का यंदा? ऑफकोर्स इंडिया टीम खूप स्ट्रॉंग आहे सध्या. जर बघायला गेलं तर बॅटिंग लाईन, बॉलिंग लाईन पण खूप स्ट्रॉंग आहे, तर ऑफकोर्स जिंकणारच, जास्त चान्सेस आहेत. न्यूझीलंडने सध्या टॉस जिंकलेला आहे आणि बॅटिंग निवडलेली आहे. याचा परिणाम कुठेतरी काय खेळावर? मला सुद्धा नाही वाटत, कारण की आपली इंडियाची बॉलिंग लाईन खूप जास्त स्ट्रॉंग आहे आणि बॅटिंग पण, तर कव्हर अप होईल ऑफकोर्स, इझिली खूप कव्हर अप होईल, कारण की आपल्याकडे स्ट्रॉंग बॅट्समॅन आहेत. विराट कोहली आहे, त्यानंतर रोहित शर्मा आहे, आपल्याकडे हा श्रेयस अय्यर सर्व आहेत, तर जास्त स्ट्रॉंग आहे. 25 वर्षानंतर हा सामना म्हणजे पुन्हा एकदा भारत आणि न्यूझीलंड आमने सामने येत आहेत, तर कुठेतरी एक उत्सुकता लागलेली आहे का? हो आहे, पण एवढी म्हणजे खूप आहे, उत्सुकता तर खूप जास्तच आहे, कारण की एवढ्या वर्षानंतर ते एक्साइटमेंट एक असतं ना की हां, ही पण घेऊन जायचीच आहे या टायमाला. आपल्यासोबत आणखी काही आहेत. दादा, काय सांगशील, सध्या मोठा सामना रंगतोय दुबईमध्ये, टॉस जिंकलेला आहे न्यूझीलंडने, काय सांगशील, जिंकेल का? हिंदी बोलो, हिंदी में. अच्छा, हिंदी. इंडिया का सामना हो रहा है न्यूजीलैंड से, फाइनल है आज, क्या जीतेगी इंडिया? कंफर्म जीतेगी. न्यूजीलैंड को जल्दी खोलेगी और चेस भी जल्दी करेगी. टॉस न्यूजीलैंड ने जीता है, बैटिंग चूज की है. हाँ किया है, लेकिन इंडिया उनको रोकेगी. अच्छे फाइटिंग टोटल अच्छे अंदर ही रोकेगी उनको, अंदर ही रोक के फिर अच्छी बैटिंग करेंगी इंडियन टीम, अपने बैट्समैन अच्छे करेंगे, जल्दी जीतेगी. कौन से प्लेयर से क्या एक्सपेक्ट करते हो, बॉलर, बैटर? रोहित शर्मा खेलेगा भाई, रोहित शर्मा खेलेगा आज, 50 प्लस करेगा. कौन ज्यादा विकेट्स ले सकता है, क्या लगता है? ज़्यादा विकेट्स शमी, चक्रवर्ती. आपल्यासोबत आणखी काही आहेत, आपण त्यांच्याकडे सुद्धा जाऊयात. दादा, आज मॅच रंगतोय, अंतिम सामना, बरेच इथे प्लेयर्स आहेत जे क्रिकेट सामना बघण्यासाठी इंडियाला cheer करण्यासाठी जमलेले आहेत. त्यांची अपेक्षा स्वप्नील जाधव दादरमध्ये आहेत. स्वप्नील, आपल्यासोबत सुद्धा काही क्रिकेट प्रेमी आहेत, त्यांच्या काय प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ शकता का? नक्कीच आपल्यासोबत काही क्रिकेट प्रेमी आहेत. आपली पहिली गोलंदाजी आहे, काय वाटतं, कशाप्रमाणे हा सामना होईल, काय नक्की तुझं मत आहे? आपले पहिले दोन जे बॉलर आहेत, जे आपले आपण हार्दिक पांड्या आहे, आपला शमी आहे, हे 100% याच्यामध्ये विकेट काढणार आहेत. आणि पहिली 3 विकेट तर मॅन्डेटरी आहेत, कारण रचिन रवींद्र खूप फॉर्ममध्ये चाललेला आहे, त्याचं विकेट आहे, विल्यमसन आहे, सर्व फॉर्ममध्ये आहेत. बस त्यांचं विकेट पाहिजे, इंडिया जिंकणार आहे. तसं पण इंडिया जिंकणारच आहे. इंडिया तर जिंकणारच आहे, मात्र कशाप्रमाणे खेळतील, तुझा आवडता खेळाडू कोणता आणि त्याच्याकडनं काय कामगिरी अपेक्षित आहे तुला? माझा आवडता खेळ रोहित शर्मा आहे. रोहित शर्मा आज 100 झाले पाहिजे. त्याची बॅटिंगला खूप चांगली आहे, ते आज 100 खेळायला पाहिजे. पाकिस्तानला ज्या स्पीचवरती हरवलं त्याच पिचवर आज मॅच होते, काय वाटतं, टीम इंडिया जिंकेल, हारेल, काय भवितव्य वाटतं? आज टीम इंडिया जिंकणार आहे 100%, कारण आपली बॅटिंग साईड खूप चांगली आहे, बॉलिंग साईड पण खूप चांगली आहे. आज इंडिया टीम जिंकणार नक्की. T20 नंतर खरं तर यावर्षी न्यूझीलंडला हरवायचं आहे असं भारताचा एक मानस पाहायला मिळतो. काय वाटतं, आज त्या मॅचमध्ये काय घडेल, कशाप्रमाणे बॉलिंग असेल, काय वाटतं तुला? हा, बॉलिंग तर आपल्याकडे बॉलर तर खूप चांगले आहेत आणि आपला चेस मास्टर आहेत विराट कोहली, त्याच्यावर सर्व आहे मॅच इंडिया जिंकण्या. फिरकीपट्टूसाठी ते जे ग्राउंड आहे ते पोषक आहे. आपल्यासोबत या ठिकाणी लहान खेळाडू सुद्धा आहेत. काय सांगशील, काय वाटतं तुला, तुझा आवडता खेळाडू आज कोणता आहे आणि कशाप्रमाणे अपेक्षा आहे तुला? रोहित आणि कोहली चेस मास्टर. रोहित तर पहिल्या 10 ओव्हरमध्ये पॉवर हिटिंगच करतो, चांगला स्टार्ट देतो. मग नंतर आता श्रेयस पण हे आहे, म्हणजे फक्त नीलम, आपण या ठिकाणी क्रिकेट प्रेमींमध्ये एक वेगळा उत्साह पाहायला मिळतोय, त्यामुळे नक्कीच ही रोमांचक मॅच होणार आहे आणि यासाठी सर्व या ठिकाणी क्रिकेट प्रेमी उत्सुक आहेत. जी नक्कीच. स्वप्नील आणि आकांक्षा आणि भारत गोरेगावकर जे आपल्यासोबत जोडलेले होते, आपल्या तिघांचे धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. थोड्याच वेळात आता खेळाला सुरुवात होणार आहे. आपलं या खेळाकडे लक्ष असणारच आहे.
लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.